जे त्यांच्या सोसायटी त्यांच्या विभागातल्या संदर्भामध्ये जी काय मुद्दे या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत, तसा जामसुदकर साहेबांचा सुद्धा जर काही मुद्दा असेल तर तसंच पत्र त्यांनी सुद्धा द्यावं. तिन्ही पत्रे एकत्र करून त्या बाबतीतली बैठक लावली जाईल. राम कदम. मंत्री महोदयांना मला एक सुनील अतिशय कांबळे साहेब. राम कदम कांबळे अध्यक्ष साहेब महोदय ते बोलतात राम कदम. अध्यक्ष महोदय, मला या निमित्तानं मंत्री महोदयांचं लक्ष अतिशय SRAच्या एका गंभीर प्रश्नाकडे वळवायचं आहे. अनेक अशा इमारती आहेत ज्या तिथल्या राहणाऱ्या स्लमच्या लोकांना बांधून दिल्या, त्यानंतर बिल्डर परागंदा झालाय. बिल्डर कामच करायला तयार नाही. म्हणजे माझ्या मतदारसंघात विक्रोळी पार्क साईडमध्ये सागर नगर आहे. त्या सागर नगरमध्ये टेनंटला बिल्डिंग्स बांधून दिल्या आहेत. रामनगरला 17 बिल्डर्स आहेत, त्यांनी बांधून दिल्या आहेत. त्या बिल्डिंगची अवस्था अशी आहे की सांगायला सुद्धा मला वाईट वाटतं. कुठल्याही प्रकारची त्या बिल्डिंगमध्ये सोय नाही. आणि SRA म्हणतं आम्ही करणार नाही, महापालिका म्हणतं आम्ही करणार नाही. ना तिथे साफसफाई होते, ना ड्रेनेजचं काम होतं, ना कुठलं डेव्हलपमेंटचं काम होतं. ते गोरगरीब लोक कुठून पैसे आणणार? माझा धोरणात्मक निर्णय शासनानं घेतला पाहिजे. आता सरकार म्हणेल की SRA करतं, काही करत नाही SRA. महापालिका तर तिकडे त्यांचे सफाई कर्मचारी सुद्धा पाठवत नाही. म्हणजे SRAच्या त्या बिल्डिंगमध्ये राहणारे लोक म्हणजे त्यांना वाईट टाकल्यासारखी भूमिका होते. हे देवाभाऊंचं सरकार आहे, गोरगरिबांचं सरकार आहे. तर SRA साठी एक अशी आपल्याला भूमिका बनवावी लागेल, ज्या डिलॅबिटेड बिल्डिंग्स आहेत. SRAकडे आहे फंड वेगळा, तात्पुरता तो फंड वापरावा. त्या बिल्डिंगची डागडुजी करावी SRAनं आणि नंतर तो डेव्हलपर बांधत असताना त्या डेव्हलपरकडून ती वसुली करावी. ही माझी एक पहिली मागणी. आणि दुसरी, अध्यक्ष महोदय, की माझ्या मतदारसंघामध्ये डिफेन्सची लँड आहे. गावदेवी परिसरात पूर्णपणे 126चा वॉर्ड, इंदिरानगर वगैरे असं सगळं येतो आहे. आता या डिफेन्सच्या लँडवर SRA होत नाही आहे. त्या लोकांनी बिल्डिंगमध्ये कधी जायचं? अनेक त्या घरातली लोक वयस्कर झाली, आम्हाला बिल्डिंगमध्ये घर मिळेल, होत नाही. 20-22 एकरची लँड आहे. सरकारनं या डिफेन्सच्या लँडच्या बाबतीत पूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे, पूर्ण देशाचा प्रश्न आहे. या बाबतीमध्ये सरकारनं मार्ग काढला पाहिजे. त्या डिफेन्सच्या लँडवरच्या लोकांना सुद्धा इमारती मिळाल्या पाहिजेत. हा दुसरा भाग. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा, माझ्या विक्रोळी पार्क साईडमध्ये हनुमान नगर आहे. निरंजन हिरानंदानी त्या ठिकाणी बनवतात. 20 वर्षापासून काम चालू आहे. कधी होणार काम? माझा मूळ मुद्दा आहे की त्या ठिकाणी क्लस्टर मोठ्या प्रमाणात राबवलं गेलं पाहिजे, जेणेकरून माझ्या त्या डोंगरात राहणाऱ्या लोकांना चांगल्या इमारती मिळाल्या पाहिजेत. तर आदरणीय मंत्री महोदय, माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे, SRAच्या डागडुजीच्या बाबतीत आपण काय करणार? क्लस्टरच्या बाबतीत माझ्या मतदारसंघात राबवण्याच्या बाबतीत आपण काय कधी करणार? आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं जे मी सांगितलं, डिफेन्सच्या लँडमुळे माझ्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट अडू नये, या बाबतीत सरकार म्हणून आपण काय करणार आहात? माननीय अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य राम कदम साहेबांनी त्यांच्या मतदारसंघातल्या काही SRA मधल्या आणि डिफेन्स लँडच्या जागेच्या संदर्भातला प्रश्न उपस्थित केला. पहिलं उत्तर मी त्यांचं देतो की SRA मध्ये पुढचा मेंटेनन्स, पुढची देखभाल, पाणी पुरवठा, लाईट पुरवठा, स्वच्छता या संदर्भामध्ये काय नवीन धोरण आणणार का? तर या बाबतीत विद्युत पुरवठा आणि पाणी पुरवठा आणि त्या परिसरातली स्वच्छता करण्याचे नियमित त्या पद्धतीचं काम हे महापालिकेने, संबंधित महापालिकेने करायचं आहे. त्यामुळे ते महापालिकेला तशा पद्धतीच्या सूचना दिल्या जातील. आपण जसा उल्लेख केला की त्या बांधकामं तयार करून बिल्डर देतो आणि बिल्डर पुन्हा परागंदा होतो, पण ते देत असतानाच त्यांच्याकडनं समजा लिफ्ट बसवली असेल किंवा इतर काही बाबी तिथं असतील तर त्याच्या ॲन्युअल मेंटेनन्सचे सुद्धा पैसे आपण त्या बिल्डरकडनं त्या ठिकाणी घेतलेले असतात. दुसरा प्रश्न सन्माननीय राम कदम साहेबांनी डिफेन्स लँडच्या बाबतीतला सांगितला. तर या बाबतीत कदम साहेब, पाठीमागच्या अधिवेशनामध्ये आमदार वरुण सरदेसाई आणि इतर सर्वच आपल्या विभागातल्या आमदारांनी, बाकीच्या आमदारांनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला होता. या बाबतीत एक बैठक आपल्या स्तरावरती आपण घेतली होती आणि ही वस्तुस्थिती आहे की काही डिफेन्सच्या लँड आहेत, काही एअरफोर्सच्या लँड आहेत, काही इतर केंद्र सरकारच्या जमिनी आहेत आणि याच्यावरच्या झोपडपट्ट्यांच्यासाठी SRA करण्याच्या बाबतीतल्या अडचणी आपल्या राज्य सरकारला आहेत. आणि म्हणून आपण केंद्राकडे प्रस्ताव पाठवतोय, केंद्राकडे त्याचा पाठपुरावा करतोय.
माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः संबंधित मंत्र्यांच्या बरोबर पत्रव्यवहार करतायत. पण तदनंतरच्या काळामध्ये आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी स्वतः सुद्धा केंद्र सरकारकडे याचा पाठपुरावा केला. अद्याप त्याच्यावर निर्णय झालेला नाही. त्यामुळं आता जेव्हा लोकसभेचं अधिवेशन असतं आणि राज्यातल्या सर्वपक्षीय खासदारांची बैठक जेव्हा माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय दिल्लीमध्ये घेतात, केंद्राकडं राज्याचे काय काय प्रश्न प्रलंबित आहेत तर त्या माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या उपमुख्यमंत्री महोदयांच्या प्राधान्यक्रमामध्ये हा डिफेन्स लँडचा प्रश्न सुद्धा समाविष्ट करण्याची विनंती आपण माननीय मुख्यमंत्री कार्यालयाला केलेली आहे. त्यामुळं त्या स्तरावर सुद्धा याचा पाठपुरावा डिफेन्स लँडचा प्रश्न सोडवण्याचा या ठिकाणी आपल्याकडनं सुरू आहे. आणि तिसरा प्रश्न आपण जो सांगितला की क्लस्टरच्या योजना करण्यामध्ये अनेक त्या ठिकाणी अडचणी येतात, तर क्लस्टर संदर्भामध्ये परत एकदा मी सांगेन की आदरणीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना क्लस्टर समूह विकासाची योजना राज्यामध्ये पहिल्यांदा आणली. मुंबईमध्ये त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळं क्लस्टरच्या योजनेमध्ये आपण वन विंडो सिस्टीम परवानग्या द्यायला NOCs मिळवायला या ठिकाणी आपण केलेले आणि मोठ्या प्रमाणात क्लस्टरच्या योजनांसाठी लोक या ठिकाणी पुढे येत आहेत. सुलभ पद्धतीनं आणि म्हणजे जास्त म्हणजे वन विंडो सिस्टीम ओपन करून क्लस्टरच्या योजना गतीनं पुढे नेणं आणि मुंबईतल्या लोकांना हक्काची घरं लवकर देणं याच्यासाठी गृहनिर्माण विभाग प्राधान्यक्रमाने या ठिकाणी सर्व उपाययोजना करत आहे. नाही एक मिनिट नाही अध्यक्ष महाराज मग निर्णयांमध्ये होतं काय, बिल्डर रुमाल बांधतात त्या प्रॉपर्टीवर आणि नंतर तो डेव्हलपच करत नाही आणि ज्यावेळेस 13-2 लोक करायला जातात त्या कमिटीला फायनान्शियली फोडलं जातं. तर SRA कडे अधिकार असला पाहिजे की एका विशिष्ट कालावधीत त्या बिल्डरनं केलं नाही तर सोसायटी मागणी करो न करो ते त्या ठिकाणी त्या प्रॉपर्टीचं ऑक्शन करा, दुसरा कुठला तरी बिल्डर येऊ द्या. अशा प्रकारचा धोरणात्मक निर्णय जेणेकरून माझं सागर नगर आहे विक्रमी पार्क साईडला ज्याची डेव्हलपमेंट मागच्या 15-20 वर्षात होत नाहीये, बिल्डरनी फक्त रुमाल बांधून ठेवलाय. तर असा धोरणात्मक निर्णय आपण घेणार का? धोरणात्मक निर्णय घेण्याच्या संदर्भामध्ये इतर सगळ्या बाबी तपासून सरकार उचित कार्यवाही करेल. योगेश सागर. आपल्याकडे हा गृहनिर्माण खात्याचा चार्ज आहे, आपण उत्तर देत आहेत. मला माहिती आहे पुण्याचा